कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे देवा, आत्ताच पडू चावताय का? घरात ना एक गोष्ट धड नाही चाललेली हा. काय चाललंय ना घरात तेच कळत नाही माका. ग तू काय करी होतस आज? पाणी पित होतंय तर घरात भांडी ठेवली होती ना घासू, त्यातला एक भांडा खाली पडला. गो सगळा स्वयंपाक घरात ना तसाच पडलेला हा. कुणाचं लक्ष आहे काय घरात हा? आणि बोलणार तरी कोणाक? सगळे आपलेच दात आणि आपलेच ओठ. कोणाची नजर लागली माझ्या भरल्या घरात देव जाणे बाई. पोलिसांचे पाय लागले नव्हते माझ्या घरात कधी. ते आज माझ्या पोरांका घेऊन गेले पोलीस स्टेशनात. तो पोरगो आपल्या आयुष्यात इलो ना तेव्हापासून रोज काय ना काय वाईट घडता हा. त्यातूर त्याची ती आवस आहे एक. आऊसा ना ती नीरजची, मग करणारच ना काय हवा त्या पोरासाठी. आपल्या घरातली आऊस नाही, पोर किती चुकला ना तरी समर्थन तिचाच करता. अगो पण माझे झील चुकीचे नाही वागतत हा. त्या बाईन तिच्या पोरासाठी आपल्या घरात पोलीस हाडल्यात. आता माझ्या पोरांसाठी मी काय करतोय त्या बघच म्हणाव त्या का. काय आता तू काहीतरी भलताच करू नकोस हा. कित्या तुका कित्या पुळकोयलो तिचं? नाही नाही, माका तिचो कशाक पुळको हा. अगो माका काळजी वाटते ना घराची. आता आता तू बघ हा, माझ्या भावांचो काय पण दोष नव्हतो तरी पोलीस त्यांना घेऊन गेलेत की नाही हा. अजून चौकशी संपली नाहीये का यांची? किती वेळ झालाय? मंजू, अगं श्रीनू गेलो ना, तो घेऊन येत त्यांका. अजून काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. वाटलं होतं घरात शुभ कार्य घडतंय, पण हे लग्न ठरल्यापासून घरात सगळं अशुभच घडतंय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. रघुनाथा अहो अहो काय झालं? काय विचारलं तुम्हाला तिकडे? बोला ना काय झालं? हा मामी, अगं काही नाही, उगाच खूप वेळ थांबून ठेवलं होतं. मग सोडल्याने कसा? मग त्यांना सांगितलं पुरावा असेल तर बोला, नाहीतर मग स्टेटमेंट घ्या आणि सोडून द्या. बरा झाला तू बोललस, नाहीतर रात्र पोलीस स्टेशनात काढूची लागली असती. गो काहीतरी काय बोलतस? अगे पोटात अन्नाचो एक कण नाही. 4 घास जरा गरम खाऊन घेतले असते ना तर बरा वाटला असता. थोडा अहो काय गो, एवढा सगळा झाल्यानंतर सुखाने घास जाईल असं वाटतं तुका? करून चौरून आपला नामानिराळा असल्यासारखा दाखवता. आई, 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 मला माहिती आहे तुम्ही खूप दुखावले गेलात आणि त्याला कुठेतरी कारण मीच आहे. आता नीरजने परत येणं हा एकच मार्ग आहे, पण कोण घेऊन येईल त्याला? नीरज सर,
खात्री होती, मला खात्री होती तू येशील माझ्यासाठी. मला त्रास होतो ना. नाही, होतोय. मला मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय ते माझ्यामुळे. तुला माहिती आहे ना, तू जर माझ्यासोबत असेल तर मला त्रास होत नाही. हे सगळं मी आपल्या प्रेमासाठी करतो. मी तुमच्या सोबत कायम आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सर आपल्याला इथून निघायला हवं. अच्छा. निशी, किती वेळ अशी बसून राहणार आहेस? चल उठ, जेवून घे. गेट अप. नीरज सरांनी काही खाल्लं असेल का? हे कळल्याशिवाय मी कसं काय खाऊ? हे सगळं ना आज माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे दादांना, काकांना, सगळ्यांसमोर मान खाली घालून जावं लागलं. माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतोय. बरोबर. निशी प्लीज प्लीज तू शांत हो ना. निशी तू शांत हो प्लीज प्लीज. जे काही होतंय त्याच्यात तुझी काहीच चूक नाही निशी. प्लीज प्लीज तू रडू नको, शांत हो. तसं नाहीये. मला माहितीये माझ्यामुळे दादांचा विश्वास मोडलाय. नीरज सर जे काही करतात ना ते आमच्यासाठी, माझ्यासाठी करतात. पण माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. तू मला किती समजावलंस ना तरी तरी मला माहितीये हे सगळं माझ्यामुळे. प्लीज असं काही नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.